25 लाख रुपये बदलचे टाकलेत, 25 लाख रुपये. त्या डॉक्टरकडे पैसे नव्हते, त्याला मी दिले 25 लाख. 2-2 न्यूरा स्वतःचे खरेदी केलेत, लोक जागवण्यासाठी केलेत. आमच्याकडे पैसे वरती आले नव्हते. तुम्ही यांचे कधीच येत ना? मला काय माहिती मग मॅडम की बोलत होता. कशाला बोलत आता? मी कशाला काही बोलत नाहीये. तुम्हाला विचारला होता का मी प्रश्न? मी फक्त मॅडमला बोललो. प्रश्न तुम्हाला विचारला होता का मी? 5 लोक मेलेत माझ्या इथं. मॅडमला मी फक्त बोललो. 5 लोक मेलेत. परवा जीआर आलाय सर, परवा जीआर आलाय. हुशारी करतो का बोलायची? लोक मारायला लागले तिथे एसी मध्ये बसून तुम्ही नाटक करता का? जीआर दाखवते मला. माझ्या काही घरची लोक आहेत का तिथं? अरे तुम्हाला काय करता येतं का? येते का काय? तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून काय करताय? प्रत्येक गोष्ट तिकडे तहसीलदारावरती कलेक्टरवरती ढकलताय, हात झटकून मोकळे होताय आणि इथं आम्हाला जीआर दाखवता का? ही तुमची काम आहे जीआर दाखवायची? आता मॅडम सांगते त्याला की हा लहान आहे म्हणतात. हे मास्क काढ तुझा. कामाला किती वेळ आहे तुझा? कसं कामाला आहेस तू इथं? हा? तू काय करतो मग? वडील कुठे तुझी? वडील रिटायर झाले का? अनुकंप आहे. ह्यांच्या चुकांमुळं हे लोक चुका करणार आणि हे डॉक्टर आहेत. आज तुमच्या इथं काय परिस्थिती आहे सांगा? रोज रेमडेसिवीर नाही म्हणून रोज 8 ते 10 पेशंट शिफ्ट करावे लागतात आणि बाहेर त्यांना बेडही मिळत नाही. त्यांना एक बेड मिळवून देण्यासाठी एका पेशंटसाठी 10 हॉस्पिटल. आम्ही बोलायला गेलो तर इथनं अधिकारी टेबलवर उठून जातात का आमच्या घरच्यांसाठी आम्ही मागतोय काय? तुम्ही आम्हाला जीआर कुठवर जीआर दाखवणार? आमची लोक मारायला लागली तरी एक नगरसेवक काम करतोय, त्याला तुम्ही सपोर्ट करायला सोडून तुम्ही त्याचे पाय खेचता. सौम्य म्हणताय, सौम्य लक्षण आहेत आमच्या इथं. तुम्ही आलता नाही बघायला माझ्या इथं? तुम्ही सर स्टँडिंग कमिटीला गेले. सौम्य लक्षण म्हणून तुम्ही लिहिता? प्लीज तुम्ही बंद करा. नाही बंद करणार, माझा हक्क आहे तो. लाईव्ह करणं माझा हक्क आहे, मी करणार. एका स्त्रीचे तुम्ही फोटो घ्यायचे फोटो अधिकार नाहीये. एका स्त्रीचे तुम्ही फोटो घ्यायचे फोटो अधिकार नाहीये. मी लाईव्ह करतोय, फोटोचा काही संबंध नाहीये. तुम्ही एक स्त्री बरोबर एक जबाबदार अधिकारी आहात की ज्यांनी मला मी सर प्रत्येक वेळेस स्त्री म्हणून नका बोलू माझ्यासंग, अधिकारी म्हणून बोला. लेडी तुम्ही त्या टेबलवर आय नो मला माहिती आहे. आल्या लक्षात एका मला माहिती आहे. लेडीज ऑफिसर मुळेच माझे पेशंट मरायला लागले, तुमच्यामुळे माझे पेशंट मरायला लागले. आता नियमात तुम्हाला लॉज मध्ये नाही ठेवता येत पेशंट. पहिलं कळलं नाही का तुम्हाला? परमिशन आम्ही यांच्याकडनं आम्ही रीतसर परमिशन घेतली होती. रीतसर आम्ही सगळे अर्ज दिले होते यांना. परमिशन घेताना काय आम्ही लॉज म्हणून परमिशन घेतल्यात का? शासनाचा जीआर एकच आहे की सीसीसी मध्ये द्यायचं नाही रेमडेसिवीर. मग पहिल्यांदा कसे दिले? शासनाचा जीआर 2 दिवसांनी आलेला आहे. मग आता बाकीच्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये चालू आहेत ते त्यांना कसे सगळं मिळतात? ते बंद आहे. ते अजूनही डॅशबोर्डवर नाही. लिस्ट दे. ठीक आहे, त्या बघा रोजचे लिस्ट हे वाचा. पुराव्याशिवाय येत नाही मी. हे बघा, ह्याच्यातले हॉस्पिटल काढा, कुठल्या सीसीसी आहेत मला दाखवा आणि कुणाकुणावर तुम्ही रोज रेग्युलर करता. फक्त 2च हॉस्पिटल, मेट्रो आणि साई सिटी, दोघांनाच का बॅन करण्याचं कारण आहे? साई सिद्धी काढून दाखव. नाहीये ना? चालू आहे डॅशबोर्डवर नाही, त्याला रोज रेमडेसिवीर चालू आहे. मग ते रेमडेसिवीर कुठं का ब्लॅकबोर्ड नाही येतात? कुठं ब्लॅकनी मिळतात? कारण डॅशबोर्डचे त्याला लिस्ट पाठवलं. आजपासून नाही साई सिद्धी, मागच्या कोरोनापासून साई सिद्धी चालू आहे, आज नाही चालू. पुराव्याशिवाय बोलायला येत नाही मी. अख्ख्या पुणे शहरामध्ये फक्त तुम्हाला 2च हॉस्पिटल वाटले का लॉज मध्ये चालू आहेत? बरं आम्ही काय आमच्या घरचं चालू केलं का? आम्ही तुमच्याकडे परमिशनला आलो होतो ना, परवानगी घेतली ना आम्ही तुमच्याकडनं.
थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर द्यायचा होता ना, थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर द्यायचा होता. आम्ही पण रात्रीचे दिवस करतोय, तुम्ही एसी मध्ये बसलाय, आम्ही उन्हात फिरतोय बाहेर. मध्ये ते एसी नाहीये चालू, हे काय चालू आहे? ते चालूच नाहीये ते. एक 2 वेळेचं पत्र लिहायला तुम्हाला 2 वेळेमध्ये तुम्ही लिहून टाकलं, पण आज तिथं रॅमडिसिव्हिर मिळत नाहीये. मग बाहेर ना आम्हाला बाहेर न द्या. कमिशनरने मला 20 रॅमडिसिव्हिर दिल्या, तुमच्याकडनं मिळाल्या. मग आता असं काय झालं? एक उपाय आहे त्याच्यात, जे कालच्याला मी उपजिल्हाधिकाऱ्याकडे काल गेलो होतो. 2 आमदारांनी काल फोन केले, त्यांनी सांगितलं की तुम्ही केले. तुमच्या महानगरपालिकेने तुमचं नाव काढलं. लावा कलेक्टरांना फोन. तुमच्या महानगरपालिकेने नाव काढलं म्हणले. आमच्या 15 वर्ष काय करतोय मी इथं? 15 वर्ष नगरसेवक या महापालिकेमध्ये, ज्यांनी पहिल्यांदा डेअरिंग केलं अख्ख्या पुण्यामध्ये. 25 लाख रुपये पदरचे टाकलेत. 25 लाख रुपये. त्या डॉक्टरकडे पैसे नव्हते, त्याला मी दिलेत 25 लाख. 2 ड्युरा स्वतःचे खरेदी केलेत, लोक जागवण्यासाठी केलेत. तर आमचे काही पैसे वरती आले नव्हते. अधिकारी परत तिथं फोन करून सांगतात आमच्या डॉक्टरला, एमडीला, की तुम्ही जर आम्हाला लिस्ट नाही दिले, 4 लिस्ट पाठवल्या त्यांना. तोंड बंद झाली सगळ्यांची. आम्हाला सांगतात तुम्ही जर नाही आम्हाला दाखवून नाही दिलं तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. अरे काय करतोय आम्ही? लोक जगावतोय आणि तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार का? तर यांच्यामुळं हे म्हणले, ह्यांनी काढले म्हणून. तुमच्या अधिकाऱ्यांना जाऊन बोला. आमची काय चुकी आहे? आमच्या दारामध्ये लोक येऊन मारतात म्हणून रोज. दवाखाना हॉस्पिटल चालू करणं हा गुन्हा आहे. तुम्ही जागा द्या, महापालिकेने जागा द्यावी आम्हाला. 6.5 लाख रुपये भाडं द्यायला लावले मी. त्या जिथं ठेवले ना तिथं 6.5 लाख रुपये भाडं देतोय. असं काम करत असतात का? फक्त तुम्ही एक ओळीच जर सांगितलं असतं, एक नगरसेवक, पहिल्यांदा मी चालू केले पुणे शहरामध्ये, कुठल्या नगरसेवकाने डेअरिंग केलं नाही, पहिल्यांदा मी चालू केलं. आणि आज तुम्ही फक्त 2 वेळी लिहिला. इथं सूक्ष्म बघायला आलात का तुम्ही? 18 HRCT असणारे पेशंट आहेत माझ्याकडे. 21 HRCT असणारे एवढे स्कोर असलेले पेशंट अहो दारामध्ये आले तर काय हाकलून द्यायचे का? तुम्ही इथं बसून बोलताय मॅडम, इथं बसून बोलताय, बाहेर या रोडवर, मग कळलं तुम्हाला. तुम्ही इथं बसलाय ना म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे बोलताय. एवढे घ्यायचे कशाला? पण एवढा स्कोरचं नाहीच ठेवायचे. ठेवायचे नाही, दारात आले तर हाकलून द्यायचे का त्यांना? काय करायचं? अहो तुमच्या महानगरपालिकेने वाटोळं केलं पुण्याचं. हॉस्पिटलला बेड पण नाहीये. हॉस्पिटल कुठल्या? तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही घेताय का? पालिका घेते का? चला ठीक आहे, आम्ही घेत नाही. पालिका घेते का? पालिका पण घेत नाही. जायचं कुठं? त्यांचं असं म्हणणे की हे सगळं आम्ही घ्यायचे नाही म्हणजे काय? पण कोविड केअर सेंटरला आपल्याला परमिशन आहे कसं द्यायची? हो, पण त्या ह्याच्यात GR मध्ये असंच लिहिलेलं आहे की रॅमडेसिव्हिर हे CCH, आपलं DCH आणि DCHC. हो नाहीये, पण तसं नाहीये सर. ते त्याच्यातही असं आहे की आपले टास्क फोर्सची एक गाईडलाईन आलेली आहे. दाखवलं ना, पण त्यांना ते सगळेच काम जर तुम्ही नियमात करणार असताना तर पुणेकरांचा जीव वाचवा. ते नियमात करा. DCH SCH काय नकोय आता. तुम्ही गॅस देत नाही, तुम्ही व्हेंटिलेटर देत नाही, तुम्ही बेड देत नाही. आपल्याला CCC मध्ये O2 बेड्स अलाउड आहे, पण खाली लगेचच लिहिलेलं आहे की रॅमडेसिव्हिर फक्त DCHC आणि DCH हे कळवायचे. बघा, दीनानाथ मंगेशकर 160,
पुन्हा हॉस्पिटल 94, कारण हे असं होतं जहांगीर हॉस्पिटल 84, केम हॉस्पिटल 102, रुबी हॉल 60, स्पष्टपणे लिहिलेलं काशीबाई आहे. नवले 72, भारती हॉस्पिटल नाही, 180. तुमच्याकडनं- यांना कसे मिळतात मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला? इथं सगळे इन्शुरन्स पेशंट आहेत, हो सगळे इन्शुरन्स उतरवणारे पेशंट आहेत, आणि जो सामान्य नागरिक गरीब जो बारक्या ह्याच्यामध्ये जातो ना त्याला देत नाही ती लोक. यांना कशी देतात? हे चार हा लिस्ट ना. पण मला तेच सांगायचंय की DCHC हा आपण कोविड केअर सेंटरला कसं बोलू शकतो? बघा, दीनानाथ मंगेशकर 160, पुन्हा हॉस्पिटल 64, जहांगीर 58, केम 78, रुबी 112, मी तुम्हाला फोटो भारती 129. ह्यांना कशी देता? अहो आम्ही 10-20 भीक मागितले की देतो आम्हाला. ह्यांना 150-150, 200-200 देत आहे. इथं गरीब जातो का रुबीला? सांगितलं सर, आम्हाला 2 दिवसात मी पाठवते 7 तुम्हाला. अहो आमची तळमळ आहे ना तुमच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही इथं बसून करता, आम्ही फील्डवरती करतो. आमचं हेच म्हणणं आहे की ह्या लोकांना कसे काय देतात? ह्यांना 150-150, 200, भारतीला 350 आले परवा दिवशी, 350 दिले जातात. सामान्य या अशी छोटे छोटे लोकांनी ज्यांनी प्रयत्न केलेत तिथे ते. पण महानगरपालिका ह्याच्यामध्ये परिपूर्ण आहे का? पालिका जर परिपूर्ण नाहीये तर तुम्हाला काय अधिकार आहे? आम्ही हॉटेलमध्ये चालू करतोय का स्मशान? अहो माझ्या स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळायला जागा नाही राहिली हो कात्रजला. एक छोटासा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सुद्धा असं. बरं बाबा तुम्ही नका देऊ, आम्ही बाहेर नाही घेऊ, बाहेरनं पण बंद करून टाकलं. महापालिका म्हणून आपली जबाबदारी काय? आपल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय? मला त्या भारतीयांना तेच प्रश्न विचारला, जागावर नाही येत. महानगरपालिकेचं आरोग्य खातं म्हणून आहे ना, प्रत्येक गोष्ट कलेक्टरांनी बंद केली, कलेक्टरांनी बॅन केलं, कलेक्टरांनी बंद केली, कलेक्टरांनी ताब्यात घेताना आपण कोण आहे? आमच्यासाठी कोण भांडणार आहे की नाही? महापौर भांडायला तयार नाही, मग आमच्या हातनं उद्योग होणार. माझं ते त्यात पत्र द्या, मी बघतो स्टँडिंग कशी चालते ते. माझं पत्र द्या, स्टँडिंगच बंद करतो मी जाऊन. चल रे. माझं पत्र दे.
कार नाही उघडलं तर बाहेर नको. ज्या पद्धतीने आता भूमिकेच्या माहिती त्यांना सुद्धा माहिती नाही की का नाही. म्हणजे आम्ही काम करतो वाईट काम करतो का? डायरेक्ट मी साहेब सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही काही पाहणी केली नाही, काय नाही डायरेक्ट सांगतात की यांचे रेमडेसिवीर बंद करा. चालू असे जर आपले अधिकारी सांगत असतील, कलेक्टर सांगत असतील, कलेक्टर म्हणतात तुमच्या महानगरपालिका का बंद केलं, तुम्ही तुमच्या महापालिकेला विचारा. बाकीच्या सगळ्यांना अरुबीला मिळतंय, जहांगीरला मिळते, सगळ्या 150-200 रोज मिळतात. आणि आम्हाला भीक मागितले तर आम्ही 10-15 मागतो, ते पण देत नाही. तोच विषय घेतला होता, तोच आपला विषय घेतला होता रेमडेसिवीरचा विषय कोविड सेंटरचा. बेजबाबदारपणे सर सांगितलं जातं की सूक्ष्म तिथं पेशंट आहे, तुम्ही पाहायलाच आले. आम्ही परमिशन तुमच्याकडे घेतली तर तुम्हीच परमिशन दिली ना मला. आणि आज तुम्हीच सांगताय की त्यांना त्यांना काही आदेश आहे का वेगळे चेक करतो साहेब. मी पण तो विषय घेतला होता रेमडेसिवीर. मोरे साहेबांनी आता विषय घेतला. आम्ही जे कोविड सेंटर चालू केलेलं आहे, मनीषा नाईक मॅडम म्हणतात की तुम्ही लॉजमध्ये चालू केले, लॉजमध्ये तिथं काय चुकीचं काम केलंय का? शासनाचे गाईडलाईन्स आहेत तशा. मग माझ्या भागामध्ये मी 2 पुरावे दिले, मग त्यांचं कसं चालू बरोबर. अहो रुबी हॉल, भारती हॉस्पिटल, तुमचं नोबेल असेल, इकडे साहेब सगळे इन्शुरन्सचे पेशंट राहतात. इन्शुरन्सच्या पेशंटला बरोबर मिळते, पण सामान्य कुणीला जे छोट्याचे हॉस्पिटल नाही लाईव्ह नंतर घ्या तुम्ही लाईव्ह प्लीज. ऐका हॉस्पिटल तिथं 150-4 याच्या 2 विषयात रुबी हॉस्पिटल वगैरे या सगळ्यांना कलेक्टर माध्यमातून जातात. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपल्याला सुद्धा कलेक्टरचं महापालिकेकडनं कलेक्टरांच्या मार्फत हॉस्पिटलला मी आता घेते जेवढी घेतली नको घ्या माझी कृती घ्यायची. आम्हाला काही आदेश येतो. खाजगी हॉस्पिटल जी मोठी आहे त्याला कलेक्टर कॉर्पोरेशनचा काय संबंध आहे? कॉर्पोरेशनचा संबंध असला तरी त्या ठिकाणी ते इन्शुरन्स पेशंट आहे. आम्हाला विचारून होईल का आमची कारवाई सस्पेंड व्हायच्या वेळ हे कसं काय मिळत नाही? सांगताय ना, तुम्हाला सांगताय लगेच काय नक्की झाले ते. महापालिकेकडनं काय झाले तर बघा आणि त्यांना लवकर स्टँडिंग आहे. स्टँडिंग हो. आणि यांनी असं शहर मारताना सर थोडासा विचार करायला पाहिजे होता. आले नाही बघायला तुम्ही तिथं आजपर्यंत उद्घाटन तर सोडूनच द्या, पण बघायला सुद्धा आलं नाही की तुम्ही गॅस कुठून आणताय, तुम्ही काय कुठलं करताय, काय बघायला लगेच बंद करतो. मग घ्या ना मग तुम्ही नाही ना, आज बाहेर घ्या तुम्ही. तो विषय मी घेतला कोविड सेंटरचा. तोच विषय मोरे साहेबांनी घेतलं ना तेवढं. तुम्ही बंद करताय ना.
लोक म्हणतात बंद नका करू, तो मिनिटं देतात. थोडं वेळ थांबा, आपण ह्याची कार्यपत्रिका संपेल वरती पण करू. अशा प्रकारे जर महानगरपालिकेचा कारभार चालणार असेल तर मला वाटतं की पुणेकरांना कुणी वाचवू शकत नाही. इथं जर महानगरपालिकेचे अधिकारीच जर महानगरपालिकेमधल्या छोट्या छोट्या हॉस्पिटलवरती अशा प्रकारे अशा दिवसांमध्ये जर त्यांना बॅन करणार असतील तर मला वाटतं की मग महानगरपालिकेमधील या पुणे शहरामधील पुणेकरांना कुणीच वाचवू शकत नाही. आता स्टँडिंग कमिटीमध्ये मी गेलो होतो. आयुक्तांनी आता त्या ठिकाणी लगेच मला सांगितलं की मी मीटिंग संपल्या मी तुमच्यासोबत बोलतो आणि का बंद केलंय त्याची मी खात्री करून त्याच्यानंतरनं मी लगेच तुम्हाला त्याच्या बाबतीतमध्ये चालू करतो. का कसं चालू होईल लवकरात लवकर तेवढं पाहतो. मेट्रोचे डॉक्टर रणजित सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण त्यांचंसुद्धा मला वाटतं फक्त 2च हॉस्पिटलला या ठिकाणी बॅन केले गेले. बाकीच्या कुठल्या हॉस्पिटलला त्यांनी असंच ठेवले. ज्या लोकांनी हॉस्टेल्समध्ये कोविड सेंटर चालू केलेत त्या लोकांना चालू आहे. परंतु ज्यांनी महानगरपालिकेची जर जबाबदारी नसेल, महानगरपालिका जर ह्याच्यामध्ये काम करत नसेल तर मग इतर जर प्रायव्हेट सेक्टरमधनं ह्याच्यात काम होतंय, लोकांना रिलॅक्सेशन मिळतंय, तर मग महानगरपालिकेला काय अधिकार आहे आमच्या विषय अडवण्याचा. स्वतः सुद्धा करायचं नाही आणि दुसरा एखादा चांगला करत असेल तर त्याला थांबवण्याचं काम महानगरपालिका आजकाल करते. जर याच्यामध्ये हे रेमडेसिवीर चालू झाले नाही आणि त्याच्यामधनं जर नंतरनं काय अडचणी निर्माण झाल्या तर मला वाटतं की त्याला सर्वस्वी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग जबाबदार असेल. धन्यवाद.
आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मनाला भावला असेल तर लाईक करून नक्की सांगा. आपल्या कमेंटची देखील आम्ही वाट बघतोय. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ तुम्ही यासाठी दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हायरल इंडियाला, तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.